नवापूर शहरात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे। रंगावली नदी किनारी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे। हे बांधकाम देवळफळी भागापर्यंत आल्याने या ठिकाणी पुलाच्या निर्मितीसाठी पिल्लर उभा करण्यात येणार आहे। त्या बांधकामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास देवळफळी विभागातील 10-12 दुकानावर बुलडोझर चालवण्यात आले आहे। त्यानंतर मासेवाल्यांच्या दुकानावर देखील बुलडोझर चालवण्यात येणार आहे। त्यामुळे मासे विक्रेते करणारे देखील संतप्त झाले आहेत। पर्यायी जागेची मागणी केली आहे। हॉटेल, सलून, अंडेपाव लॉरी, पानटपरी, भाजीपाला विक्रेते आदी व्यावसायिकांनी या संदर्भात प्रचंड नाराजी व्यक्त केली। ज्या दुकानावर आमच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा ती दुकानं जमीनदोस्त करण्यात आल्याने खायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। नमस्कार, मी परेश भोये। 60 वर्षापासून आम्ही इथं व्यवसाय करत आहे माशाचा। आज सकाळी आले, डायरेक्ट त्यांनी सगळे दुकाने वगैरे उचकायला सांगून दिला। याशिवाय आमच्या दुसरा पर्याय नाही आहे। आज सकाळी 2 गाड्या आल्या मालचा, हा माल कुठे ठेवायचा आणि ते दुकान परत कुठे ठेवायचं आणि जागा वगैरे उपलब्ध करून दिली नाही। काय करायचं, माल पूर्ण सोडून देईल। एवढा माल पडलेला सगळा, काय करावं काय नाही सगळं कळत नाही। प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करावी, पर्याय तरी जागा आम्हाला थोडीफार तरी जागा। सगळं याच्यावर चालतं आमचं सगळं। हे आता 2 गाड्या माल असाच पडलाय, असंच सडतोय। काही जागा दिली नाही त्यांनी, पर्याय जागा काही नाही। फक्त आले ते सकाळी 8 वाजेला आले आणि म्हणे रॅक तोडफोड तुम्ही उठा म्हणे, असं तसं सांगितलं त्यांनी। नमस्कार। पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार असून या 4 महिन्यांमध्ये नगरपालिकेने व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे। शोभाबाई है, हमारा मच्छी का धंधा है। हमने यहाँ दुकान लगाए 4 रास्ते पे। हमारी 25-30 साल से दुकान है हमारी वाली मच्छी की। ये रोड वाले आए, इन्होंने हमारे को 9-11 बजे हमारे को ऐसा बोले कि दुकान को तोड़ो। तो हमने कहा तो क्या बोलते तोड़ के रख दिए। हम कहाँ जाएंगे अभी पेट भरने के वास्ते। हमारा मच्छी का कायम का धंधा है हमारा। हम मच्छी बेचते तो खाते, हमारा कुछ काम नहीं है। हमारा वाला मच्छी के सिवाय हमें दूसरा काम आता नहीं। नवापूर शहरातील देवळफळी भागात एकूण 59 नागरिक विस्थापित होणार आहेत। या नागरिकांना संबंधित प्रशासन व पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध न करून दिल्याने नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत। शिवदास चौधरी। हां बोला। माझी हायवेला हॉटेल होती, या रोडाला कमी कमी 25 वर्षापासून मी धंदे पाणी करत होतो, पाववडे बाई चहाची। पण ते आता रोडावाल्यांनी आमचं सर्व काढून टाकलं। त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा म्हणून मागे थोडा दिवस लावू द्या बा। पावसाळा टाईम आहे, आम्हाला थोडंसं साधन नाही जीविकेचं, त्यासाठी आम्हाला हे करून द्या बा, टेम्पररी लावू द्या बा। त्यानंतर तुम्ही ज्या सांगाल त्यावेळेस आम्ही काढून देऊ। आता पावसाळे 4 महिने आमच्या फक्त हे करून द्या, त्यानंतर आम्ही स्वतःहून काढून देऊ। जसं यांना सहकार्य केलं आम्हाला रोडवाल्यांचं, त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेला सहकार्य करू। महामार्ग चौपदरीकरणात ऐन पावसाच्या वेळी घरावरील छत निघेल की काय अशा भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत। पालिका व संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदारांनी पावसाळ्यात घरे व दुकानावर बुलडोझर न चालवता आधी जागा उपलब्ध करावी, कुणालाही घराला हात लावू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। आज या ठिकाणी नॅशनल हायवेचे जे हे होते कंत्राटदारवाले, त्यांनी जवळजवळ इथले 10 ते 12 दुकाने तोडून टाकले। आणि विशेष म्हणजे त्यांनी असं पूर्वसूचना नाही दिली, फक्त 2 दिवस अगोदर त्यांनी तोंडी सूचना दिली की आम्ही तोडणार आहेत। तर माणसाकडे एक पर्यायी जागा नाही आणि आज त्यांचा रोजीरोटी चालू होती। जवळजवळ 10-15 वर्ष झाले, बाकीच्यांना 20 वर्ष झाले या ठिकाणी दुकान टाकून। तर त्यांना आता दुसरं दुकान पर्यायी म्हणजे जागा नाही आहे। आज त्यांचा व्यवसाय आज ठप्प झाला आहे, तर त्यांनी कुठे जायचं। तसंच आता हे रहदारीचे घर आहेत, जे म्हणजे नगरपालिका अस्तित्वात नव्हती तेव्हापासून जे घर आहेत त्यांना आता तोडण्यासाठी ते तोंडी सांगत आहेत की तुम्ही हे खाली करून द्या, तोडून द्या। मग आम्ही जायचं कुठे? नगरपालिका म्हणते आमच्याकडे पर्यायी जागा नाही, कधी म्हणताय आम्ही तुम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा देऊ। मग कधी देणार आहे? तर आम्ही आता पावसामध्ये जर घर तुडणार तर आम्ही कुठे जाऊ? जर पावसाचे दिवस आहे ते लोक रोज कमवतात, रोज खात आहेत आणि एवढे गरीब परिस्थिती या ठिकाणी आहे देवळफळीमध्ये। तर पहिले नगरपालिकेने जे रहदारीचे घर आहेत त्यांना पुनर्वसनासाठी जागा द्यावे, मगच आम्ही त्यांना हात लावू देऊ। अन्यथा आतापर्यंत आम्ही कधीही असं कोणाला नुकसान पोहोचवलं नाही किंवा असं उग्र आंदोलन केलं नाही। परंतु वेळ बनल्यास तर आम्ही जेलमध्ये पण जायला तयार आहेत आणि आता मार खायला पण, मार द्यायला पण आता तयार राहू, कारण की आता खूप झालेलं आहे।
किती वर्षापासून आम्ही या गोष्टीला पाठपुरावा करतो, नगरपालिकेला, नगरसेवकला, पण कोणाला काही पडलेलं नाही. फक्त येतात आणि तात्पुरतं सातव करून जातात. परंतु आता आम्ही याच्या पुढे कुठल्याही प्रकारचे म्हणजे हे ऐकून घेणार नाही. आम्हाला एक पर्यायी जागा द्या, तेव्हाच आम्ही शांत बसणार आहेत. आणि आता आम्ही दगडफेक. नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील नागरिकांचे घर महामार्गात जाणार आहेत. याकडे नगरपालिका प्रशासन व संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विस्थापित नागरिक, पालिका, महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांच्यामध्ये संघर्ष न होता व राजकीय मुद्दा न बनता सामंजस्याने मार्ग काढणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.